शाळेची घंटा वाजली की सर्वांनाच आठवते ती आपली बालपणीची शाळा. आठवतात ते आपले बालपणीचे मित्रमैत्रिणी. आठवतात त्या आपल्या शाळेतील गमती जमती. तुम्हालाही आठवली ना तुमची बालपणीची शाळा? होय, मीच आहे तुमची बालपणीची, तुमच्या गावातील शाळा. तुमच्या बालपणी मी जरा वेगळीच होते. आता मी जराशी बदलले. तुम्ही शाळेतून शिकून मोठे झालात, नोकरी व्यवसाय करू लागलात, तुमचे राहणीमान बदलले. मग मीही ठरवलंय आता स्वतःला बदलायचं. शाळेत आता 4 सुंदर वर्गखोल्या आहेत. वर्गात फळाखडू सोबतच स्मार्ट TV आहेत. त्यांचा वापर करून शिक्षक मुलांना वेगवेगळे अनुभव देऊन शिकवतात. चालू घडामोडीचे थेट प्रक्षेपण दाखवतात. शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी कार्यालय आहे. संगणक कक्ष आहे. यामध्ये मुले संगणकाचे शिक्षण घेतात. छोटेसे वाचनालय आहे. मुले बसून वाचन करतात. शाळेच्या माझ्या आवारात छान छान छोटी मोठी झाडे आहेत. तुम्ही शाळेत असताना लहान असणारी झाडे आता मोठी झाली आहेत. त्यामुळे मला खूप प्रसन्न वाटते. या बाहेरच्या प्रसन्न वातावरणात मुले प्रत्यक्ष कृती करून शिकतात आणि खेळ खेळतात. हे पाहून मला छान वाटतं. याच प्रांगणात शाळेतील शिक्षक विद्यार्थी अनेक सण आणि समारंभ साजरे करतात. जेव्हा इथे आषाढी दिंडी सोहळ्याचे आयोजन केलं होतं तेव्हा मला पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन मला इथूनच झालं. जणू काही माझ्यासमोर विठुरायाची पंढरीच अवतरली होती. या मोठ्या झाडांच्या सावलीत जेव्हा दप्तराविना शाळा हा सुंदर असा उपक्रम राबविला जातो तेव्हा जीवनात यश मिळवलेल्या लोकांचं अनुभव ऐकून माझा ऊर अभिमानाने भरून येतो. मला खरा आनंद तर तेव्हा झाला जेव्हा स्वच्छ शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत 2रा क्रमांक आला. बक्षीस मिळालं. तेव्हा वाटलं, होय, अशी बरीच बक्षिसे आपल्याकडे आता येणार आहेत. पण हे शक्य झालं ते गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक आणि गावातील शिक्षणप्रेमी लोक यांच्या सहकार्यानेच. माझ्या आवारात मुलांना खेळण्यासाठी खेळणीही आहेत. यामुळे मुले खूप खुश असतात. मुले खुश तर मीही खुश. याच मुलांना मला खूप खूप आनंद द्यायचा आहे. त्यांना शिकवून मोठं करायचं आहे. मोठमोठ्या शाळेत ज्या प्रकारच्या सर्व सुविधा असतात त्या सर्व सुविधा मला या आपल्या मायभूमीतील मुलांना द्यायच्या आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे. पण हे सर्व करण्यासाठी मला गरज आहे तुमच्या सर्वांच्या मदतीची. माझ्या प्रांगणातील एक वाक्य मला खूप आवडलं आहे. ते म्हणजे, कोण म्हणतंय जगी नाही कोणी कोणाचा, कोण म्हणतंय जगी नाही कोणी कोणाचा, माझी शाळा मी शाळेचा, माझी शाळा मी शाळेचा. तर मग हे वाक्य सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे. गावातील शिक्षणप्रेमी लोक 28 डिसेंबर 2024 रोजी माझा 121वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हीच वेळ आहे सर्वांनी एकत्र येऊन माझी भेट घेण्याची. आपण सर्वांनी एकत्र येऊया. शाळेची, मुलांची, गावाची गुणवत्ता वाढवूया. मुलांना सुसंस्कारित घडवूया. मला खात्री आहे तुम्ही नक्की याल. तुम्ही नक्की याल. तुम्ही नक्की याल. धन्यवाद.